हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. हा व्हिडिओ तुमच्यासाठी सरप्राइजिंग असणार आहे किंवा तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. ती गुड न्यूज किंवा सरप्राइज काय असणार आहे तर या वर्षी आपण ओसीएम हा सब्जेक्ट इंग्लिश मीडियम मध्ये सुद्धा बघणार आहोत. गेल्या वर्षी आपण म्हणजेच लास्ट इयर आपण मराठी मीडियम मध्ये ओसी शिकलो आणि या वर्षी जे इंग्लिश मीडियमचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी इंग्लिश मीडियमचा सिलेबस ओसीचा स्टार्ट करत आहोत. सो आजचा व्हिडिओ फर्स्ट चॅप्टर वरती असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण बेसिक गोष्टी बघणार आहोत, ते म्हणजे कोणते, मीनिंग आणि डेफिनेशन चेक करणार आहोत. ओके, तर आता बघा, आपण आज प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हा चॅप्टर बघणार आहोत. आपण 11वीला मॅनेजमेंट बद्दल बरंच काही शिकलो. थोडक्यात मराठीमध्ये सांगते एक्झॅक्टली मॅनेजमेंट काय असतं. व्यवस्थापक व्यवसायामध्ये जी कामे करतो त्याला मॅनेजमेंट असं आपण म्हणतो. ते मराठीत झालं. ओके, बेसिक गोष्ट आहे, मॅनेजमेंट तुम्हाला माहिती असेल. आता हा जो चॅप्टर आहे तुम्हाला एक्झामला 7 ते 12 मार्क्ससाठी. किती मार्क्ससाठी आहे नोट डाऊन करून ठेवत चला. मी जेही सांगते ते हा चॅप्टर तुम्हाला 7 ते 12 मार्क्ससाठी असणार आहे या वर्षी एक्झामला. याच्यामध्ये हेनरी फ्युएलचं महत्वाचं आहे आणि खूप काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आता ते कोणत्या कोणत्या असतील ते येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाईल. फर्स्ट ऑफ ऑल चेक करा आपण या चॅप्टर मध्ये काय काय बघणार आहोत. फर्स्ट असेल इंट्रोडक्शन, जी की आजच्या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार. मीनिंग अँड डेफिनेशन ते सुद्धा आजच असणार. त्याच्यानंतर नेचर्स ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट, सिग्निफिकन्स ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल किंवा याला आपण इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट असं म्हणतो, मॅनेजमेंट प्रिन्सिपल असं म्हणतो. थेअरीज ऑफ मॅनेजमेंट, हेनरी फ्युएल्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थेअरी ऑफ मॅनेजमेंट, फेड्रिक विन्स्लो टेलर्स सायंटिफिक मॅनेजमेंट थेअरी, आणि त्याच्यानंतर समरी ते तुम्ही तुमच्या ओन लेवलवरती करायचं आहे आणि एक्सरसाइज तर असणारच आहे. ठीक आहे, आता टाइम वेस्ट न करता आपण जाऊ आपल्या इंट्रोडक्शन या पार्ट कडे. आता इथे खूप बेसिक माहिती दिलेली आहे. ती कोणती, 11वीला आपण मॅनेजमेंट शिकलो त्याच्यामध्ये काय काय शिकलो ते थोडक्यात आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल बघा, मी इथनं स्टार्ट करते. डिअर फ्रेंड्स, इन 11th स्टँडर्ड वी हॅव स्टडीड दॅट मॅनेजमेंट इज एव्हरीवेअर. म्हणजेच आपण 11वीला बघितलो की मॅनेजमेंट हे सगळीकडे आहे, सर्वत्र लागू होते. लहानातल्या लहान व्यवसायास, मोठ्यातल्या मोठ्या व्यवसायास व्यवस्थापन लागू केलं जातं किंवा त्या व्यवसायामध्ये व्यवस्थापन केलं जातं. म्हणजे व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट केलं जातं. त्याच्यानंतर इन एव्हरी टाइप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन, नॉन बिझनेस ऑर्गनायझेशन अँड इवन इन सोशल लाईफ मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. आता इथे काय म्हटलेलं आहे नीट चेक करा. इन एव्हरी टाइप ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन म्हटलेलं आहे प्रत्येक व्यवसायाला, आणि नॉन बिझनेस म्हणजेच नफा न कमवणाऱ्या व्यवसायाला, ज्याला आपण NPO असं म्हणतो, त्यांना सुद्धा, आणि आपल्या सामाजिक जीवनामध्ये सुद्धा आपण मॅनेजमेंटचा उपयोग करत असतो. मॅनेजमेंट रिक्वायर्ड असतं, गरजेचं असतं. जसं रोजच्या जीवनात काय आहे, आपलं मॅनेजमेंट व्यवस्थापन ठरलेलं आहे. सकाळी उठणार, ब्रश करणार, आंघोळ करणार, जेवण करणार, थोडंसं अभ्यास करा वाटलं करणार, कॉलेजला जाणार, मग परत घरी येणार. या सगळ्या गोष्टी काय आहेत, आपण व्यवस्थापन मॅनेजमेंट करतोय. ठीक आहे, टाइम मॅनेजमेंट आपण या ठिकाणी करतोय. तसं व्यवसायात सुद्धा मॅनेजमेंट आवश्यक असतं. पुढे काय सांगितलेलं आहे पाहू आपण. मॅनेजमेंट इज द की टू सक्सेस इन अचिव्हमेंट ऑफ गोल. आता हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं आहे. एक म्हणतो आपण गुरुकिल्ली, माहिती असेल तुम्हाला, यशाची गुरुकिल्ली असं वर्ड वापरलं जातं. तर व्यवस्थापन हे सक्सेस अचीव करण्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ओके, मॅनेजमेंट इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द रिक्वायर्ड सोर्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. म्हणजेच की लाईक मशीन्स, मटेरियल्स, मनी. आता ज्या पद्धतीने व्यवसायामध्ये आपल्या मशीन्स महत्वाचे आहेत, मटेरियल्स महत्वाचे आहेत, पैसा मनी महत्वाचा आहे, त्याचप्रमाणे तितक्याच प्रमाणात मॅनेजमेंट सुद्धा अतिशय महत्वाचा पार्ट आहे.
आता कशा पद्धतीने एक्सप्लेन करते बघा. आपल्याकडे आपण घेऊ मशीन्स मध्ये, ठीक आहे. सर्व प्रकारचे मशीन्स व्यवसायामध्ये उपलब्ध आहेत. आपल्या बिझनेस मध्ये प्रत्येक प्रकारचे मशीन्स आहेत. पण कधी मॅनेजरने एम्प्लॉईजला सांगितलंच नाही की मशीन्स कसे हाताळावे किंवा मशीन कसे हँडल करायचे, हे एम्प्लॉईला माहितीच नाहीये. मग अशा वेळेस एम्प्लॉई ते मशीन वापरणार का? यूज करता येईल का त्याला? नाही येणार. मग मॅनेजमेंट काय सांगतं, तुम्ही आधी तुमच्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग द्या, प्रशिक्षण द्या. ट्रेनिंग दिल्यानंतर मग एम्प्लॉईजला समजून जाईल की मशीन कशा पद्धतीने हाताळावी. मग मॅनेजरला आधी काय द्यावं लागलं? ट्रेनिंग द्यावी लागली. ते ट्रेनिंग कशामध्ये येतं? व्यवस्थापन मध्ये, मॅनेजमेंट मध्ये येते. ते एक पार्ट आहे मॅनेजमेंटचा. ओके, क्लिअर आहे? खूप बेसिक आहे, खूप 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 सोपं आहे. कोणती पण गोष्ट व्यवसायामध्ये करायची असेल, तुम्ही पैसा, मनीचं डिस्ट्रीब्युशन करा किंवा कुठे किती पैसा लागतो या सगळ्या गोष्टी बघा, तिथे सुद्धा व्यवस्थापन लागतो. किंवा मटेरियल्स असू दे, रॉ मटेरियल्स किती प्रमाणात लागतात, ठीक आहे, कच्चा माल, रॉ मटेरियल्स किती प्रमाणात लागतात, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला व्यवस्थापन गरजेचं असतं. मशीन्सचा उपयोग कसा करायचा, कोणी करायचा, कधी करायचा, यासाठी सुद्धा व्यवस्थापन गरजेचं असतं. म्हणजेच मॅनेजमेंट तितकंच महत्वाचं आहे. नेक्स्ट, for establishing coordination between all other sources of organization, one needs to know about management. जर तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये कोऑर्डिनेशन आणायचं असेल, मराठीमध्ये समन्वय साधायचं असेल, अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थापनाचा उपयोग करावा लागतो. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आपल्याला कोऑर्डिनेशन आणावं लागतं. कोऑर्डिनेशन साठी त्या ठिकाणी मॅनेजमेंट आवश्यक असतं. नेक्स्ट वन, या ठिकाणी कोऑर्डिनेशनला हायलाइट करते. मग तुम्हाला आता एक पॉइंट नोट डाऊन करायचे, ती कोणती असेल? जेही पॉइंट्स मी हायलाइट करते ते तुमच्या विश्लेषण, एक्सप्लेनेशन मध्ये आलं पाहिजे. मराठीमध्ये विश्लेषण, काही मराठी शब्द यूज करते म्हणजे तुम्हाला लवकर समजतील, ठीक आहे. एक्सप्लेनेशन मध्ये आलं पाहिजे. आता पुढे काय सांगितलेलं आहे या ठिकाणी बघलो, ऑल अदर सोर्सेस ऑफ ऑर्गनायझेशन, वन नीड्स टू नो अबाउट मॅनेजमेंट, ठीक आहे. त्याच्यानंतर therefore it is observed that the importance of management is growing rapidly म्हटलेलं आहे. म्हणजेच की अगोदर ट्रेडिशनल वेनं बिझनेस करायचे, ठीक आहे, पारंपरिक पद्धतीने, खूप खूप अगोदर. ट्रेडिशनल वे म्हणजेच काय? आपली जी जर्नल, लेजर बुक्स असतात, सबसिडरी बुक्स असतात, ते प्रॉपर घेऊन त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी, ट्रान्झॅक्शन नोट करायच्या. बट आता व्यवस्थापन आलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये युनिकनेस आणण्याचा प्रयत्न करतात. त्या सगळ्या बुक्सची जागा कोणी घेतली? कम्प्युटरनं घेतली. मग या ठिकाणी सांगायचं काय आहे, जो मॅनेजमेंट आहे तो एवढ्या जास्त प्रमाणात प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये वापरत आहेत, म्हणून व्यवस्थापनाची सुद्धा वाढ होत आहे, मॅनेजमेंटची सुद्धा ग्रोथ होत आहे. ओके, नेक्स्ट वन, various management thinkers have introduced different management theories as per their field, observation and systematic study. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? various management thinkers म्हणजे जे काही शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी त्यांच्या व्यवस्थापनाच्या डिफरंट थिअरीज नुसार, सिद्धांतानुसार, त्यांच्या फील्डच्या ऑब्झर्वेशन नुसार, निरीक्षणानुसार किंवा सिस्टमॅटिक अभ्यासानुसार त्यांनी काही तत्वे विकसित केली, काही सिद्धांत विकसित केलेले आहेत. आता जसे की आपले हेनरी फ्योल आहेत किंवा F.W. टेलर आहेत, त्यांनी त्यांच्या अभ्यासातून काही प्रिन्सिपल्स आपल्याला सांगितलेले आहेत, मॅनेजमेंट प्रिन्सिपल आपल्याला सांगितलेले आहेत. देअर आर व्हेरियस प्रिन्सिपल, वेगवेगळे प्रिन्सिपल आहेत. जसं मॉडर्न मॅनेजमेंट प्रिन्सिपल आहे किंवा सायंटिफिक मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आहेत, थिअरीज अँड टेक्निक्स आहेत ऑफ मॅनेजमेंट विच गिव्ह रिझल्ट इन सेम डायरेक्शन. आता याचं मिनिंग काय होतं की प्रिन्सिपल वेगवेगळे आहेत, भिन्न भिन्न प्रिन्सिपल आहेत, तंत्रे खूप आहेत,
टेक्निक्स म्हणजे तंत्रे आहेत, वेगवेगळे सिद्धांत आहेत. तुम्ही कोणतेही तत्वे, कोणतेही सिद्धांत, कोणतेही तंत्रे जरी वापरलात तर तुम्हाला शेवटी जो परिणाम मिळतो तो सारखाच मिळतो. म्हणजे सेम डायरेक्शन, दिशा सारखीच दाखवतात, मार्ग सारखंच दाखवत असतात. आता प्रत्येक व्यवसाय संघटनेचा ऑब्जेक्टिव्ह काय असतो, मोटो काय असतो, तर असतो प्रॉफिट कमवणे किंवा सेल्स जास्त होणे किंवा टर्नओव्हर जास्त करणे इत्यादी गोष्टी असतात. मग सगळ्यांचं सेमच असतं. मग सगळ्यांचं म्हणजे शेवटी काही जे ऑब्जेक्टिव्ह असतं सेम असल्यामुळं मग तत्वे सुद्धा सेम प्रकारचं निर्देशन करत असतात, सेम प्रकारचं मार्ग दाखवत असतात. बट इट्स यूज इज वेअरिंग फ्रॉम ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन. आता या ठिकाणी काय म्हटलं, वेअरिंगला अंडरलाईन करते. वेअरिंगचा मीनिंग आहे भिन्न, वेगवेगळे. ठीक आहे. बट इट यूज इज वेअरिंग फ्रॉम ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन. व्यवसाय टू व्यवसाय. नीट एक गोष्ट समजून घ्या, आपली जी प्रिन्सिपल्स आहेत ते एकाच प्रकारचे परिणाम देत असतात. ठीक आहे. मी काय म्हणले, आउटपुट जे शेवटी मिळत असतं ते सेम असतं, पण ते आउटपुट मिळवण्यासाठी काही व्यवसाय संघटना वेगळ्या पद्धतीने प्रिन्सिपल हँडल करतात, काही व्यवसाय संघटना वेगळ्या पद्धतीने प्रिन्सिपल अवलंब करत असतात. आता कसं, तुम्हाला सेंट्रलायझेशन आणि डिसेंट्रलायझेशन माहिती असेल, नसेल तर हरकत नाही, आपण एका प्रिन्सिपल मध्ये ते डिस्कस करणार आहोत. फक्त तात्पुरतं समजून घ्या. जसं की जर आपल्या बिझनेसचा स्ट्रक्चर किंवा नेचर स्मॉल असेल, अशा वेळेस आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये सेंट्रलायझेशन करावं लागतं. जर आपल्या व्यवसायाचा स्ट्रक्चर किंवा नेचर लार्ज असेल किंवा बिग असेल तर अशा वेळेस आपल्याला डिसेंट्रलायझेशन करावं लागतं. म्हणजेच की जी आपली प्रिन्सिपल्स आहेत, तत्वे आहेत, ते ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन चेंज होत जातात. ते कसं चेंज होतात काळजी करायची गरज नाही, मी तुम्हाला नक्की एक्सप्लेन करेल. सिच्युएशन टू सिच्युएशन म्हणजेच परिस्थितीनुसार सुद्धा बदलत असतात. ठीक आहे. आता एक ट्रेंड चालू आहे, भविष्यामध्ये दुसरा नवीन ट्रेंड येऊ शकतो, त्यानुसार व्यवसायामध्ये किंवा त्या प्रिन्सिपल्स मध्ये सुद्धा चेंजेस आणावे लागतात. पर्सन टू पर्सन सुद्धा चेंजेस होऊ शकतात. इन ब्रीफ management sets the strategic goals in accordance with the vision mission of the organization and makes decision on how the overall organization will operate. आता काय सांगितले, थोडक्यात जर सांगायचं असेल तर मॅनेजमेंट स्ट्रॅटेजिक गोल सेट करण्यास मदत करतं आणि एक आपल्याला दूरदृष्टी दाखवतं की तुम्ही गोल तर सेट केला, त्या गोलनुसार किंवा त्या ऑब्जेक्टिव्ह नुसार कसं चालायचं याचा मार्ग सुद्धा दाखवतात. आणि मार्ग ते गोल साध्य करते वेळी, गोल अचीव करते वेळी काही डिसिजन घ्यायचे असतील तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला हे आपले मॅनेजमेंट मदत करत असतात किंवा प्रिन्सिपल मदत करत असतात. पुढे मॅनेजमेंट इज ऑफ्टन included as a factor of production. आता खूप बेसिक आहे, ऑप्शन म्हणजे अनेकदा असं होतं. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, या लाईनचं मीनिंग नीट समजून घ्या. जो आपला मॅनेजमेंट आहे, व्यवस्थापन आहे, बऱ्याचदा त्याला उत्पादनाचा एक भाग सुद्धा मानलं जातं. ठीक आहे. उत्पादनाचा एक भाग मानलं जातं कारण प्रत्येक गोष्टीमध्ये, छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये व्यवस्थापन आपल्याला या ठिकाणी करावं लागतं, मॅनेजमेंट करावं लागतं. म्हणून पुढे इट हार्मोनाइजेस ऑल फंक्शन्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन such as planning, organizing, staffing, coordinating and controlling, which are termed as functions of management. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, प्रत्येक व्यवसायाच्या कार्यांमध्ये, ऍक्टिव्हिटीज मध्ये सुद्धा मॅनेजमेंटचे जे काही फंक्शन्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मॅनेजमेंट आवश्यक असतं. कशा कशामध्ये, जर तुम्हाला प्लॅनिंग जरी करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅनेजमेंट आवश्यक आहे. ऑर्गनायझिंग, संघटन जरी करायचं असेल, मॅनेजमेंट गरजेचं आहे. स्टाफिंग करायची असेल, कर्मचारी व्यवस्थापन जर करायचं असेल
तरी तुम्हाला मॅनेजमेंट आवश्यक आहे. कोऑर्डिनेटिंग, समन्वय साधायचंय, मॅनेजमेंट. कंट्रोलिंग, नियंत्रण ठेवायचंय, मॅनेजमेंट तेवढंच महत्वाचं आहे. समजायले का? आणि हे जे 6 या ठिकाणी 5च दिलेले आहेत. आणखीन एक आहे, 6 आहेत आपले कार्य, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट जे आहे आपण ते आपल्या येणाऱ्या सेकंड लेक्चर मध्ये सुद्धा डिस्कस करणार आहोत. तात्पुरतं इंट्रोडक्शन समजलं का? खूप सोपं आहे. इथं काय सांगितलेलं आहे, मॅनेजमेंटची स्तुती केलेलं आहे. एक्झॅक्टली मॅनेजमेंट काय असतं, प्रत्येक ठिकाणी लागू होत असतं. मशीन्स असू दे, मनी असू दे, मटेरियल असतो, त्यांचा यूज करण्यासाठी सुद्धा मॅनेजमेंट आवश्यक असतं. खूप लोकांनी, खूप साऱ्या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे मॅनेजमेंट काय आहे, काय नाहीये, किंवा ते एकाच प्रकारचं परिणाम शेवटी देतात. पण प्रत्येक बिझनेस नुसार ते जे काही प्रिन्सिपल किंवा व्यवस्थापन असतं, मॅनेजमेंट असतं, त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो. ओके, आता आपण बघूया मीनिंग अँड डेफिनेशन. याच्यामध्ये काय सांगितलंय बघूया आपण. चेक करा या ठिकाणी. विल अचिव्हिंग गोल of an individual or an organization, it is always important to use different systems or techniques. काय काय म्हटलेलं आहे, जर तुमचे पर्सनल वैयक्तिक गोल जर असतील, गोल म्हणजेच काय, उद्दिष्ट, काहीतरी तुम्ही गोल तुमचं ठरवलेलं आहे, किंवा आपल्या संघटनेचं, व्यवसायाचं किंवा सामूहिक गोल असेल, व्यवसायाचं गोल असेल, तर अशा वेळेस तुम्हाला काही महत्वाचे किंवा वेगवेगळे तुम्ही सिस्टम्स किंवा टेक्निक्स यूज करता ते गोल अचीव करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला फ्युचर मध्ये बोर्ड एक्झामला 100 आउट ऑफ किंवा 95% तुम्हाला मार्क्स किंवा 95% गेन करायचे आहेत, 95% मार्क्स मिळवायचे आहेत. तर तुमचं जे गोल आहे ते गोल अचीव करण्यासाठी तुम्हाला हार्ड वर्क करावं लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये नवीन टेक्निक्सचा यूज करावा लागणार आहे. कसा? सकाळी पहाटे उठून अभ्यास करणं, पहाटे उठून रीडिंग करणं, जे इम्पॉर्टंट पॉइंट्स वाटतात ते नोट डाऊन करणं, त्याचा मीनिंग शोधणं, किंवा आपले स्वतःचे शॉर्ट नोट्स काढणं. या सगळ्या टेक्निक्सचा उपयोग तुम्ही करता, मग तुमचा गोल तुम्ही अचीव करत असता. व्यवसायामध्ये पण असंच असतं. जर तुम्हाला एखादं गोल अचीव करायचं असेल तर डिफरंट टेक्निक्सचा उपयोग आपण व्यवसायात करत असतो, आपल्या बिझनेस मध्ये करत असतो. सम दीज टेक्निक्स आर एक्सेप्टेड युनिव्हर्सली. आता तुम्ही जे तुमचं गोल अचीव करण्यासाठी काही टेक्निक्सचा उपयोग करता, त्यातील काही टेक्निक्सला वैश्विक मान्यता आहे, युनिव्हर्सल आहे, ते सगळीकडे लागू होतात, सर्वत्र असतात. समजायले, त्या टेक्निक्स बद्दल बोलते, ज्या टेक्निक्सचा उपयोग करून तुम्ही गोल अचीव करत होता, त्यातल्या काही टेक्निक्सला युनिव्हर्सल एक्सेप्टन्स आहे, वैश्विक मान्यता आहे. Hence, they are called as principle. त्यांना वैश्विक मान्यता असल्यामुळं, ते युनिव्हर्सल ट्रुथ असल्यामुळं त्यांना आपण प्रिन्सिपल असं म्हणतो. परत एकदा समजून सांगते, नीट ऐका. जर तुम्ही तुमचे गोल अचीव करण्यासाठी काही टेक्निक्सचा उपयोग करत असाल, तर त्यातल्या काही टेक्निक्सला युनिव्हर्सली मान्यता असते, म्हणजेच ते वैश्विक मान्यता असते, युनिव्हर्सल ट्रुथ असते. त्या टेक्निक्सला युनिव्हर्सल ट्रुथ असल्यामुळं त्यांना आपण म्हणतो प्रिन्सिपल. खूप बेसिक आहे प्रिन्सिपल. ओके, इट provides guideline to manager to conduct all organizational activities on specific basis. नीट बघा काय सांगितलेलं आहे, to conduct all organizational activities on specific basis. काही त्या तत्वांच्या आधारे, तंत्रांच्या आधारे तुम्हाला गाईड केलं जातं. गाईडलाईन टू मॅनेजर म्हणजेच व्यवस्थापकाला मार्गदर्शन दिलं जातं.
आता हे जे आहे मी याला ऑरेंज कलरने हायलाइट करते, ठीक आहे. गाईडलाईन टू मॅनेजर, गाईडलाईनला नीट लक्षात ठेवायचं. आपण नेचर ऑफ प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मध्ये डिस्कस करणार आहोत, त्याच्याबद्दल मी तुम्हाला इन डेप्थ मध्ये सांगेल. बेसिक आता लक्षात ठेवा की फक्त जे काही प्रिन्सिपल्स आपण समजून घेतलं, प्रिन्सिपल कशाला म्हणतात हे समजलं, ठीक आहे. तर ते प्रिन्सिपल मॅनेजरला गाईड करण्यात मदत करतात, फक्त गाईड करण्यास मदत करत असतात त्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये. पुढे काय सांगितलेलं आहे, इट हेल्प्स द मॅनेजर टू टेक इफेक्टिव्ह डिसिजन्स अँड टू अचीव ऑर्गनायझेशनल गोल. काय काय करतात, ते इफेक्टिव्ह डिसिजन घ्यायला मदत करतात, म्हणजे चांगले डिसिजन घ्यायला मदत करतात आणि ऑर्गनायझेशनचं जे काही गोल आहे ते अचीव करण्यासाठी हेल्प करत असतात. आता खाली एक डेफिनेशन दिलेली आहे प्रिन्सिपलची. मी 2 डेफिनेशन तुम्हाला बुक मधून सांगते, दोन्हीपैकी एक डेफिनेशन तुम्हाला पाठ करून ठेवायची आहे, ते गरजेचं आहे. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, प्रिन्सिपल इज डिफाइंड ॲज अ फंडामेंटल ट्रूथ और proposition that serves as a foundation for a system of belief or behavior or for a chain of reasoning. म्हणजेच आपली जे प्रिन्सिपल्स आहेत ते फंडामेंटल ट्रूथ आहे, मूलभूत सत्य आहे. फंडामेंटल ट्रूथ म्हणजे फायनल 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 बदल करता येत नाही, जे आहे ते एक्सेप्ट करावं लागतं, ठीक आहे. आपल्या प्रिन्सिपल हे मूलभूत सत्य आहेत, एकदम फायनल आहे, अंतिम उत्तर आहे. आता ते त्याच्यानंतर ते प्रस्ताव सुद्धा आहे, प्रपोजिशन सुद्धा आहे, प्रपोजिशन सुद्धा आहे, प्रस्ताव सुद्धा आहे. तर या मूलभूत सत्य आहे किंवा प्रस्ताव आहे म्हणून परिभाषित केलं जातं, आपले प्रिन्सिपल सांगितले जातात आणि काय काम करतात, तर विश्वास, वर्तन प्रणाली आणि तर्कशुद्ध विचारांचा आधार आहे. नीट परत एकदा, प्रिन्सिपल इज डिफाइंड ॲज अ फंडामेंटल ट्रूथ. आपली जी काही तत्वे आहेत ती एक मूलभूत सत्य आहे. प्रपोजिशन दॅट सर्व्स ॲज द फाउंडेशन फॉर अ सिस्टम ऑफ, आधी समजून घ्या, प्रस्ताव म्हणून परिभाषित केलेले आहेत. आणि विश्वास, बिलीफ, बिहेवियर, अ चेन फॉर रिझनिंग, म्हणजेच विश्वास, वर्तन प्रणाली आणि तर्कशुद्ध विचारांचा आधार आहे, ठीक आहे. ही आहे तुमची प्रिन्सिपलची डेफिनेशन. साधं सिंपल सांगते, हे आहे, हे एक प्रकारचं सत्य आहे. हे सत्य विश्वासावर आधारित आहे, वर्तन प्रणालीवर आधारित आहे आणि तर्कशुद्ध विचारांवर आधारित आहे. म्हणून म्हटलं होतं या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात ठेवा, कारण तुम्हाला फक्त तत्वे गाईड करत असतात. आय रिपीट, तत्वे गाईड करत असतात, आपल्याला हिंट सांगत असतात, तर्क सांगत असतात, रिझन सांगत असतात, रिझनिंग सांगत असतात. फक्त आपल्याला गेस करून त्यावरती काम करावं लागतं. ओके, आणखीन एक डेफिनेशन आहे, इन सिंपल वर्ड्स, टेक्निक्स और सिस्टम्स, म्हणजेच जी काही तंत्रे किंवा प्रणाली आहेत, which give one directional result are called as principle. म्हणजेच की जी काही तंत्रे आणि प्रणाली आहेत एकाच प्रकारचे परिणाम देतात म्हणून त्यांना तत्वे असे म्हणतात. जसं आपण बघितलं, हेनरी फेल यांची तत्वे आहेत, FW टेलर यांची तत्वे आहेत किंवा त्यांची तंत्रे आहेत. FW टेलर यांची प्रिन्सिपल, मी मराठी वापरते पण तत्वे म्हणजे प्रिन्सिपल तुम्हाला समजत असेल, आणि टेक्निक्स म्हणजे तंत्रे, बेसिक आहे, ठीक आहे. त्यांचा वापर आपण व्यवसायात करतो, काम परिणाम शेवटी सेमच देतात. काय म्हटलेलं आहे, मार्गदर्शन एकसारखं करत असतात, सेम डायरेक्शन असतं म्हणून रिझल्ट सुद्धा सेम देतात, म्हणून त्यांना आपण प्रिन्सिपल्स असं म्हणत असतो. ओके, पुढे, दीज प्रिन्सिपल आर युनिव्हर्सल, म्हणजेच त्यांना वैश्विक मान्यता असते, ते सर्वत्र असतात, ऍप्लिकेबल एव्हरीवेअर, प्रत्येक ठिकाणी लागू केले जातात. नेचर कसाही असू दे, स्मॉल नेचर, लार्ज नेचर, किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असू दे किंवा कन्स्ट्रक्शन सेक्टर असू दे, प्रत्येक ठिकाणी मॅनेजमेंट असतं किंवा हे प्रिन्सिपल्स असतात, ठीक आहे. ड्यू टू द बेसिस ऑफ प्रिन्सिपल्स, managers need to work on trial and error basis.
नीड नॉट वर्क ऑन ट्रायल अँड एरर बेसिस. आता याचं मिनिंग काय होतं, या प्रिन्सिपलचा उपयोग जर मॅनेजर करत असतील तर अशा वेळेस त्यांना चुका आणि शिका, ना चुकायची गरज पडते ना काही नवीन चुकून शिकायची गरज पडते. म्हणजेच मिस्टेक्स होत नाहीत आणि बार बार मिस्टेक करून शिकतात असं पण नसतं. डायरेक्टली प्रिन्सिपल काय सांगतात, तुम्ही कर्मचाऱ्यांना म्हणजेच एम्प्लॉईला आधी काही गोष्टी एक्सप्लेन करण्या अगोदर तुम्ही आधी त्यांना ट्रेनिंग द्या. तुम्ही जर ट्रेनिंग त्यांना दिलं, प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने दिलं, तर ते चुका करणारच नाहीत, त्यांच्याकडनं मिस्टेक्स होणारच नाहीत. मग हे सगळे गोष्टी प्रिन्सिपल सांगत असतात. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. इन क्रिकेट और इन एनी other game, total play is designed and divided between the players according to their qualities and capabilities. In term of management, it is called as division of work, which is one of the principle of management. आता बघा बेसिक सांगितलेलं आहे. आता आपण एखादा गेम घेऊ, क्रिकेट किंवा दुसरं कोणतंही असू दे, त्या क्रिकेट बद्दल बोलू. क्रिकेट मध्ये काही जणांना बॅटिंग जमतं, काही जणांना बॉलिंग जमतं. मग अशा वेळेस ज्या लोकांना बॅटिंग जमतं त्याला बॉलिंग जर दिलं तर इम्प्रेशन कसं पडेल? सगळे फॅन जे असतात ते फेकून काहीतरी मारतील ना. खूप बेसिक आहे. मग काय करायला पाहिजे त्यांनी, ज्या प्लेयरला बॅटिंग जमतं त्यांना बॅटिंग, ज्या प्लेयरला बॉलिंग जमतं त्यांना बॉलिंग दिलं पाहिजे. आता हे कशावरून त्यांना समजतं? कारण त्या प्लेयरकडे ते क्वालिटी आहे, ते कौशल्य आहे, ती क्षमता आहे, म्हणून कॅपॅबिलिटी आहे त्या प्लेयर मध्ये, म्हणून त्यांना बॅटिंग दिलं जातं. जसं रोहित शर्मा किंवा विराट कोहली बद्दल बोलूया, त्यांच्याकडे क्वालिटी आहे, स्कोर्स मॅच जिंकून देण्याची क्वालिटी आहे, ते एकदम बॅटिंग चांगल्या पद्धतीने करतात, मग आपण त्यांना बॅटिंग देऊ. बुमराह असेल, बुमराहला बॉलिंग चांगल्या पद्धतीने जमते म्हणून त्याच्याकडे ते क्वालिटी आहे, ते कॅपॅबिलिटी आहे, म्हणून त्याला आपण बॉलिंग देत असतो. समजायले? याला आपण आपल्या भाषेमध्ये डिव्हिजन ऑफ वर्क म्हणतो, जो की तुमचा एक प्रिन्सिपल आहे. ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. ओके, आय होप तुम्हाला इंट्रोडक्शन, मीनिंग अँड डेफिनेशन चांगल्या पद्धतीने समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं. त्याचबरोबर तुम्हाला जर आता इंग्लिश मीडियमचे नोट्स हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला 21 रुपीजचा नोट्स एक्सपर्ट्स नावाचा कोर्स परचेस करावा लागेल, मग तिथून तुम्ही नोट्स मिळवू शकता. ओके, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आणि त्याचबरोबर इंग्लिश मीडियमचं सुद्धा बिग बुल बॅच मध्ये स्टार्ट झालेलं आहे. फटाफट बिग बुल बॅच परचेस करायचं आणि इंग्लिश मीडियमचे स्टुडंट सुद्धा आता या एका DA2 अकॅडमी कडून खूप काही माहिती घेऊ शकतात, शिकू शकतात. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टेक केअर, स्टे कनेक्टेड.